नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजना आपल्याला माहित असेल 1 जुलै 2024 पासून महाराष्ट्र शासनामार्फत ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आली। आता या योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ मिळत आहे तर अशा महिलांना आता पुन्हा एकदा एक धोक्याची घंटा या ठिकाणी वाजवण्यात आलेली आहे। म्हणजेच या योजनेअंतर्गत ज्या महिला वेगवेगळ्या योजनेअंतर्गत लाभ घेत असतील तर अशा महिला आता बाद करण्याच्या सूचना शासनामार्फत करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच शासनामार्फत सुरुवातीला सांगण्यात आले होते की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या अटी नियम ठरवून दिलेल्या होत्या तर त्या अटी नियमानुसार ज्या महिला पात्र ठरतील तर अशाच महिलांना शासनामार्फत या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। परंतु याच्यामध्ये अटी नियमांचा विचार न करता भरपूर महिलांनी सहभाग घेतला, या योजनेचा लाभ घेतला। आता शासनामार्फत याची पडताळणी जी ती सुरू झालेली आहे। पडताळणी सुरू झाल्यामुळे याच्या अंतर्गत असणाऱ्या महिला ज्या काही पूर्वीचा लाभ घेत असतील, इतर योजनेचा लाभ घेत असतील किंवा त्यांचे पेन्शन किंवा अटी नियमांमध्ये बसत नसतील तर शासनामार्फत या महिला बाद करण्याच्या प्रोसेस आता सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भात वेबसाईटवरती सुद्धा तसा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर त्या टॅब बद्दलची सविस्तर माहिती तर आपण आता घेणारच आहोत। वेबसाईटवरती तुम्हाला सविस्तर त्याची अपडेट सांगणार आहे। त्याचबरोबर ज्या महिला अजूनही या योजनेअंतर्गत पात्र ठरल्या नसतील, म्हणजे ज्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम अजूनही आली नसेल तर अशा महिलांनी आपलं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का हे चेक करून घ्यायचं आहे। फॉर्म अप्रूव्हल असणं गरजेचं आहे। जर अप्रूव्हल नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा तो फॉर्म पाहून एडिट करायचा आहे। काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करून पुन्हा फॉर्म वरती पाठवून द्यायचा आहे। परंतु जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तुमच्या खात्यावरती 1 रुपया अनुदानाची रक्कम जमा झालेली नसेल तर तुमचं लॉगिन करून त्याच्यावरती तुम्हाला सविस्तर अपडेट चेक करायचे आहे। लॉगिन केल्यानंतर तुमची प्रोफाइल ओपन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सविस्तर अपडेट त्याच्यामध्ये पाहायला मिळेल। आता या चालू घडीला शासनामार्फत ज्या पद्धतीने वेगवेगळ्या भाषणांमधून उमेदवारांमार्फत 2100 रुपयाची घोषणा करण्यात आलेली होती, तर त्याच पद्धतीने आता तेच सरकार पुन्हा एकदा त्या शासनामध्ये त्या मंत्रिमंडळामध्ये बसणार आहे। त्याच्यामुळे आता ही अनुदानाची रक्कम 2100 रुपयेच मिळणार आहे का महिलांना हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जर शासनामार्फत 2100 रुपयाचं जर जाहीर करण्यात आलं तर त्यासाठी सुरुवातीला त्यांना मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यावा लागेल, परिपत्रक काढावं लागेल, GR काढावं लागेल आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे 2100 रुपयाचं अनुदान महिलांना दिलं जाणार आहे। अन्यथा 1500 रुपये अनुदान कंटिन्यू ते चालू राहील। शासनामार्फत जसा निर्णय झालेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे अनुदान 6व्या हप्त्यात सुद्धा आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल। परंतु 6व्या हप्ता जमा व्हायच्या अगोदर जर शासनाकडून निर्णय झाला की महिलांचं अनुदान 1500 वरून 2100 रुपये केलेला आहे तर नक्कीच तुम्हाला 6वा हप्ता हा 2100 रुपयाच्या स्वरूपात तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला तुम्हाला पाहायला मिळेल। आता मित्रांनो, या ठिकाणी मी सुरुवातीला ज्या पद्धतीने सांगितलं की ज्या महिलांना या योजनेमधून बाहेर पडावं लागणार आहे तर त्या महिला आपण कशा पाहायच्या, त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं तर नाव नाही ना, आपण दुसऱ्या योजनेअंतर्गत लाभ घेत आहे आणि आता आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू राहणार आहे का हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर अवघ्या 2 मिनिटात तुम्ही घर बसल्या सुद्धा चेक करू शकणार आहे। तर ते कसं चेक करायचं या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी मित्रांनो, मी तुम्हाला इथं स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करणार आहे। तर स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्ही त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेणार आहात। तर या ठिकाणी मित्रांनो, मी माझा मोबाईल जो आहे तो चालू करत आहे। तर या ठिकाणी मी स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे, तुम्हाला इथं पाहायला मिळेल। तर याच्यामध्ये पाहायचं आहे आपल्याला वेबसाईटवरती येण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना जी शासनामार्फत वेबसाईट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे। वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट याच्यावरती डायव्हर्ट व्हाल। तर गुगलवरती आल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पहिलीच वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लाडकी बहीण.महाराष्ट्र.gov.in ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे। तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी पाहू शकता आपण लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती आता आलेलो आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला लॉगिन करून घ्यायचं आहे। लॉगिन मित्रांनो कोणतं करायचं तर ज्या लॉगिन वरून आपण फॉर्म भरलेला आहे तर असंच लॉगिन तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे। तर मी सुरुवातीला लॉगिन करून घेत आहे। लॉगिन साठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ऑप्शन येत आहे मोबाईल नंबर आणि आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। इथं आपला मोबाईल नंबर जो असेल तो टाकतोय, पासवर्ड सुद्धा या ठिकाणी टाकून घेतोय। तर मोबाईल नंबर पासवर्ड टाकलेला आहे, खाली कॅप्चा भरून घ्यायचा आहे। तर कॅप्चा या ठिकाणी मी भरून घेतोय। कॅप्चा भरलेला आहे। कॅप्चा भरून झाल्यानंतर खाली आपल्याला लॉगिन बटन दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं वर पाहू शकता लॉगिन सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे, म्हणजे आपला अकाउंट जे आहे आता या ठिकाणी लॉगिन झालेला आहे। लॉगिन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं 3 रेषा दिसत आहेत वरच्या कोपऱ्यामध्ये, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन पहा, ॲप्लिकेशन मेड पाहायला मिळत आहे, तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे मित्रांनो त्या मोबाईलवरून जे काही फॉर्म भरले असतील
त्या संपूर्ण लाभार्थ्यांची प्रोफाईल आपल्या पुढे ओपन झालेली पाहायला मिळेल। तर या ठिकाणी मित्रांनो मी ब्लर करत आहे, यूट्यूबच्या गाईडलाईननुसार आपल्याला कोणाची माहिती अशी सोशल मीडियावरती दाखवता येणार नाही, त्याच्यामुळे काही भाग मी या ठिकाणी ब्लर करत आहे। ब्लर केल्यानंतर मित्रांनो इथं पाहायचं आहे, आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे ज्या महिला या योजनेअंतर्गत बाद झालेल्या आहेत तर त्या आपण कशा पाहायच्या, तर त्यासाठी शासनाकडून इथं मित्रांनो एक ऑप्शन देण्यात आलेला आहे। पुढे आल्यानंतर इथं पाहू शकता आपल्याला संजय गांधी म्हणून असा एक नवीन ऑप्शन जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत असेल। तर याच्यामध्ये ज्या महिला संजय गांधी निराधार असेल, श्रवणबाळ योजना असेल किंवा इतर ज्या 1,500 रुपयाच्या पुढच्या अनुदान शासनामार्फत घेत असतील तर अशा महिला या योजनेअंतर्गत बाद ठरवल्या जाणार आहेत। जर आपण फॉर्म भरला असेल आणि आपल्या खात्यावरती पैसे जरी आले असतील तरी आपण या योजनेअंतर्गत बाद ठरलो जाणार आहे। त्या संबंधात सविस्तर सूचना वेबसाईटवरती किंवा संबंधित विभागामधून आपल्याला देण्यात आलेल्या आहेत। तर त्याचबद्दल आपण या ठिकाणी आता माहिती सांगत आहे। जर आपण शासनामार्फत इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल आणि तो 1,500 रुपयाच्या पुढचा असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत बाद ठरलं जाणार आहे। सध्या तर फक्त आपल्याला या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचा टॅब पाहायला मिळत आहे। भविष्यात याच्यामध्ये सुद्धा अजून चेंजेस होऊन आपल्याला विविध टॅब सुद्धा पाहायला मिळतील किंवा आपला फॉर्म का बाद झालेला आहे याचे ऑप्शन आपल्याला पुढे भविष्यात पाहायला मिळतील। तर त्याबद्दलचे अपडेट सुद्धा आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये घेऊ। चालू घडीला मित्रांनो या ठिकाणी ज्या महिला या योजनेअंतर्गत सहभाग घेत आहे आणि भविष्यात जर त्यांचं अनुदान बंद झालं तर त्यांनी कन्फ्यूज होऊ नये, कारण की शासनाच्या दिलेल्या अटी नियमानुसार आपण जर त्याच्यात पात्र ठरत असाल तरच आपल्याला या योजनेचं अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे। तर ही मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। शासनामार्फत अशा ज्या काही वेगवेगळ्या योजना प्रसिद्ध केल्या जातात, ज्याचे परिपत्रक असतील, जार असतील, तर याबद्दलची सविस्तर अपडेट आपण चॅनलवरती वारंवार देत असतो। त्याच्यासाठी चॅनलला सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून भविष्यात अशा जर काही महत्त्वपूर्ण अपडेट आल्या तर त्याची सविस्तर माहिती तुम्हाला घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहायला मिळेल। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहत राहा, पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा पाठवत चला, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दलचे अपडेट घर बसल्या मोबाईलवरती पाहायला मिळतील। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।